हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी मास्टर क्लास. आपली फ्री विज्ञान सिरीज जी चालू आहे त्यामधलं फिजिक्समधलं गती आणि प्रकार हे आपण टॉपिक आज पाहणार आहोत. या टॉपिकचा अभ्यास करताना आपल्याला काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स त्याचबरोबर काही गणितीय उदाहरणं देखील आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या जी आपली कंबाईनची एक्झाम आहे त्या कंबाईनच्या एक्झाममध्ये फिजिक्स या टॉपिकवर आपल्याला कोणती अडचण राहणार नाही. या दृष्टीने आपण या लेक्चरचं आपण अशा पद्धतीने त्याचं फ्रेम केलेलं आहे. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत याच्यामध्ये, ज्या काही त्यावेळेस मी हायलाईट करत सांगेन त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याचा फायदा होत असतो. कारण बरीच गणितं वगैरे आपल्याला जर विचारली, राज्यसेवेला जसं आपल्याला गणितं विचारतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला संकल्पना क्लिअर नसल्यामुळे आपल्याला ते मार्क घालवावे लागतात, म्हणजे आपल्याला संकल्पनाच माहीत नसते. तर आपण जास्तीत जास्त काम कन्सेप्टवर करणार आहोत, संकल्पना क्लिअर करण्याच्या दृष्टीने काम करणार आहोत आणि त्याच्यावर आधारित गणितं, त्याचबरोबर काही PYQs आणि संभाव्य प्रश्न कसे विचारले जाऊ शकतील याच्याबद्दलचं विश्लेषण एकूण या आपल्या या सेशनमध्ये असणार आहे. सो शेवटपर्यंत नक्की बघा, याचा फायदा तुम्हाला 100% होईल. 1.5 स्पीडवर जरी पाहिलं तरी पण तुम्हाला ते व्यवस्थितपणे समजेल अशा पद्धतीने लेक्चर आपलं फ्रेम केलेलं आहे. ओके, सो सुरू करूया आजचं सेशन, गती आणि त्याचे प्रकार. जसं तुम्ही या स्क्रीनवर पाहताय, हे काही तुम्हाला एक चित्र दिसतं आणि चित्रामध्ये काही वस्तू आहेत, जसं की झाड आहे, त्याचबरोबर विमान दिसतं आहे, बिल्डिंग्स दिसत आहेत, काही सायकलवर फिरणारी माणसं दिसत आहेत. अशा पद्धतीचं ज्यावेळेस तुम्हाला चित्र दिसेल त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी ह्या तुम्हाला मूव्ह होताना दिसत आहेत आणि काही गोष्टी तुम्हाला स्टेबल असल्यासारखे दिसत आहेत. म्हणजे काहींना हालचाल होते तर काही स्थिर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जसं हे इथे झाड हे स्थिर आपल्याला पाहायला मिळतं आहे, त्याचबरोबर बिल्डिंग्स या स्थिर पाहायला मिळतील, इथे असलेला बेंच हा स्थिर पाहायला मिळेल. परंतु इथे सायकलवर फिरणारी ही लोकं असतील किंवा धावणारी मुलगी असेल किंवा हे उडणारं विमान असेल, हे प्रत्येकजण आपापली जागा बदलत आहे. कशी जागा बदलत आहे तर त्या वेळेनुसार, म्हणजे आपली परिस्थिती वेळेनुसार बदलते, म्हणजेच त्यांना गती आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारी ही जी मुवमेंट आहे, ही मुवमेंट कशी होते तर एका विशिष्ट गतीने होते. ती गती प्रत्येकाची वेगवेगळी असेल, धावताना वेगळी असेल, सायकल चालवताना वेगळी असेल, विमानाची वेगळी असलेली आपल्याला पाहायला मिळेल. सो आपण बघू शकतो की दैनंदिन जीवनामध्ये अशा गोष्टी आपल्याला खूप जाणवतात आणि त्या काही स्थिर असतात, काही आपल्याला हालचाल करताना आढळतात आणि हालचालाची होणारी एक विशिष्ट त्यांची मार्गक्रमण करण्याची एक त्यांची पद्धत असते किंवा त्याला आपण पॅटर्न म्हणतो. तर विशिष्ट पॅटर्नने ज्यावेळेस होते त्यावेळेस गतीचे वेगवेगळे प्रकार पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. ओके, तर जसं तुम्ही आता स्क्रीनवर देखील पाहता, इथे रँडम अवस्थेमध्ये फिरणाऱ्या मुंग्या आहेत, बरोबर. नंतर एका पॅटर्नमध्ये चालणारी बदकं आहेत, धावणारी माणसं आहेत, परत धबधब्यामधून पडणारं पाणी आहे. तर हे सगळे काय आहेत, तर वस्तूंची स्थिती काळानुसार बदलते, म्हणजेच काय आहेत ते गतिमान आहेत असं आपण म्हणतो. आणि गतिमान असणं म्हणजेच त्याला एक विशिष्ट त्याची जागा चेंज होणे, म्हणजेच अंतर काहीतरी कापलं जाणं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर, म्हणजेच एक विशिष्ट अंतर कापलं जाणं आणि ते पण एका विशिष्ट कालावधीमध्ये, त्याला आपण काय म्हणतो गती असलेलं एखादी अवस्था असं म्हणतो. एखाद्या पदार्थाची अवस्था गतिमान आहे असं आपण म्हणत असतो, बरोबर. त्याचबरोबर आता आपण पुढे पाहूयात गतीचे काही प्रकार. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहत असताना आपल्याला एक विशिष्ट पॅटर्न आढळतो, म्हणजे मार्गानेच पूर्ण होत असतात हालचाली. आणि या हालचालींचं वर्गीकरण आपण वेगवेगळ्या आधारावर करू शकतो, म्हणजेच त्या हालचालींचे वेगवेगळे मार्ग असू शकतात. काहींचे वर्तुळाकार असतील, काहींचे सरळ रेषेमध्ये असू शकतात. सरळ रेषेत देखील त्यामध्ये एक समान गती असेल किंवा अनेक समान गती असेल, अशा पद्धतीने आपण यांचं वर्गीकरण करत असतो. आता यातली जी गतीचे प्रकार आहेत त्या गतीच्या प्रकारांमधला पहिला जो आपण इथे अभ्यासणार आहोत तो म्हणजे कोणता, तर स्थानांतरणीय गती, म्हणजे ट्रान्सलेशनल मोशन. याच्यामध्ये काय होतं की एखादी वस्तू जी आहे ती एका सरळ रेषेमध्ये किंवा वक्राकार पद्धतीने आपल्याला गेलेली पाहायला मिळते. आणि ती वक्राकार पद्धतीने, आपण इथे धावणारा माणूस आहे, बरोबर, हा एका ट्रॅकवर धावतोय आणि ते ट्रॅक आपल्याला माहीत असतात की कशा पद्धतीने असतात, तर असे ओव्हल शेपमध्ये असतात ट्रॅक. जर हा धावताना या पोर्शनमध्ये धावत असेल तर आपण त्याला म्हणू की एका सरळ रेषेमध्ये तो धावत आहे. परंतु ज्यावेळेस तो या रेषेच्या पुढे येईल त्यावेळेस तो काय करेल, वक्राकार पद्धतीने आपल्याला स्वतःला करेल आणि इथपर्यंत तो वक्राकार पद्धतीने असेल, पुन्हा एकदा इथपर्यंत सरळ रेषेत असेल, इथून पुन्हा वक्राकार पद्धतीने, असं तो त्याचा पूर्ण ट्रॅक कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे सरळ रेषेमध्ये किंवा वक्राकार पद्धतीने ज्यावेळेस त्याचं स्थान बदलेल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतर होतं, म्हणजेच स्थानांतरणीय गतीने त्याला
ते स्थान बदलण्यासाठी प्रेरित केलेलं आहे आपण असं म्हणू शकतो. ओके. त्याचप्रमाणे कार देखील आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे जसं की सरळ रेषेत जाईल, काही ठिकाणी टर्न असेल, तर अशा पद्धतीने सरळ आणि वक्राकार ह्या दोन्ही पद्धतीने स्थानांतरणीय गती आपल्याला पाहायला मिळते. ओके. सो कारचं उदाहरण झाडावरून पडणारं फळ, त्यानंतर ट्रेन, सॉकर बॉल हे देखील आपल्याला याची उदाहरणं असलेली पाहायला मिळतात. ओके. सो सॉकर बॉलचं उदाहरण तुम्हाला आणखी एक्सप्लेन करून सांगतो. समजा ही गोल पोस्ट आहे, ठीक आहे. या गोल पोस्टमध्ये ज्यावेळेस एखादा फुटबॉलपटू ज्यावेळेस बॉल मारतो त्यावेळेस तो वक्राकार पद्धतीने देखील आपल्याला गेलेला पाहायला मिळतो. ओके. त्याचबरोबर तो सरळ रेषेमध्ये देखील गेलेला पाहायला मिळतो. ओके. तर अशा पद्धतीने स्थानांतर ए या ठिकाणाहून बी या ठिकाणापर्यंत स्थानांतर होतं, म्हणून आपण त्यांना स्थानांतरणीय गती असं म्हणत असतो. ओके. सो ही पहिली गतीचा पहिला प्रकार आपण लक्षात घेतला. दुसरा प्रकार आहे वर्तुळाकार गती, सर्क्युलेटरी मोशन. ओके. सर्क्युलर मोशन किंवा सर्क्युलेटरी मोशन हा सगळ्यात महत्त्वाचा आणि याचा अभ्यास आपण आणखी डीपमध्ये पुढे करणार आहोत. सो आपल्याला त्याच्याबद्दलची आणखी माहिती मिळेलच. ओके. सो वर्तुळाकार मार्गामध्ये काय घडत असते, मार्गक्रमण घडत असतं वस्तूचं आणि ते घडत असताना त्याला एक विशिष्ट गती प्राप्त असते, त्याला आपण काय म्हणतो, वर्तुळाकार गती असं म्हणतो. तुम्ही हे यात्रेमध्ये वगैरे पाहिलं असेल, बरोबर. इथे काही बाईक किंवा एखादा घोडा वगैरे छोटा असतो छोट्या मुलांना घेऊन फिरण्यासाठी, तर हे एका विशिष्ट पाथनेच फिरत आहे, बरोबर. विशिष्ट पाथने फिरत आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो, सर्क्युलर पाथमध्ये फिरत आहे आणि सर्क्युलर पाथमध्ये फिरत असताना त्याला एक गती प्राप्त आहे, ती कोणती, तर वर्तुळाकार गती. सेम घड्याळाच्या बाबतीमध्येही तेच वर्तुळाकार पद्धतीने आपल्याला घड्याळ फिरताना दिसतं आणि एका विशिष्ट गतीमध्येच फिरताना दिसतं. की इथपर्यंत काटा फास्ट जातो आणि इथून पुढे फास्ट जातो का, तर असं होत नाही. एक समान गतीमध्ये ते फिरत असतं आणि वर्तुळाकार पद्धतीनेच फिरत असतं, म्हणून आपण याला वर्तुळाकार गती असं म्हणतोय. वर्तुळाकार गतीमध्ये फिरणारा ऑब्जेक्ट असतो आणि म्हणून त्याला आपण वर्तुळाकार गती याला म्हणत असतो. याच्यामध्ये आपल्याला आणखी खूप डीपमध्ये जायचं आहे, ते आपण पुढच्या काही स्लाईड्समध्ये बघूच. ओके. नेक्स्ट जी गतीचा प्रकार आहे ते म्हणजे कोणतं, घूर्णन गती, म्हणजे त्याला रोटेशनल मोशन असं म्हणतो. म्हणजे ज्यावेळेस ऑब्जेक्ट एका स्थिर अक्षाभोवती फिरतो, तिच्यामधून जाणाऱ्या स्थिर अक्षाभोवती, म्हणजे स्वतःभोवतीच फिरत असेल. एखादा माणूस जर स्वतः उभा असेल आणि तो स्वतःभोवती जर फिरत असेल तर त्याला आपण काय म्हणू, रोटेशनल मोशन. जसं की पृथ्वीचं उदाहरण घेतलं आपण, इथे स्थिर अक्ष आहे, बरोबर. नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे आणि यातून जाणारं एक इमॅजिनरी ॲक्सिस आहे आणि या इमॅजिनरी ॲक्सिसच्या भोवती आपल्याला पृथ्वी फिरताना दिसते. ओके. पृथ्वी फिरताना दिसते, याला आपण परिवलन असं देखील म्हणतो. स्वतःभोवती फिरते, बरोबर. आणि सूर्याभोवती फिरते तेव्हा परिभ्रमण म्हणतो, म्हणजे सर्क्युलर पाथमध्ये फिरत असते. इथे जर तुम्ही पृथ्वी सूर्य कन्सिडर केलं तर आपल्याला पृथ्वी याच्या भोवती फिरताना दिसते, म्हणजे याच्या भोवती कशी ती फिरते, तर सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असते इथे. आणि स्वतःभोवती फिरताना ती कशी फिरत असते, तर ती रोटेशनल मोशनमध्ये, म्हणजेच परिवलन आणि परिभ्रमण हा कन्सेप्ट. स्वतःभोवती फिरताना रोटेशनल पद्धतीने फिरते आणि दुसऱ्या भोवती म्हणजे सूर्याभोवती फिरत असताना ती सर्क्युलेटरी याच्यामध्ये, म्हणजे एक ॲक्सिस भोवती फिरते आणि एक ऑर्बिटमध्ये फिरते असं आपण म्हणू शकतो. इथे सूर्य असेल तर पृथ्वी फिरत असताना स्वतःभोवती फिरते ती रोटेशनल मोशनने आणि या पाथमध्ये ज्यावेळेस या ऑर्बिटमध्ये फिरते त्यावेळेस त्याला आपण सर्क्युलेटरी मोशन असं देखील म्हणू, सर्क्युलेटरी मोशनमध्ये फिरते असं आपण म्हणू शकतो. ओके. सो दोघांमधला डिफरन्स आपल्या बऱ्यापैकी लक्षात आलेला असेल. हा स्पिनिंग बॉल देखील आहे, इमॅजिनरी ॲक्सिसच्या भोवती फिरतोय. ओके. म्हणून त्याला आपण रोटेशनल मोशन असं म्हणतो. नेक्स्ट दोलन गती म्हणजेच ऑसिलेटरी मोशन असं आपण त्याला म्हणतो. याच्यामध्ये काय असतं की एक ठराविक कालांतराने पुनरावृत्ती होत असते आणि या पुनरावृत्तीमध्ये आपल्याला असं आढळतं की एक स्पेसिफिक पॅटर्न आहे. म्हणजे तुम्ही असं समजा दोलक कन्सिडर केलं, हा जर दोलक असेल तर त्याला दोलकला ज्यावेळेस आपण इकडून एक्सटर्नल काहीतरी फोर्स लावू त्यावेळेस तो त्याची जागा बदलेल आणि तो या ठिकाणी येईल. त्यानंतर पुन्हा एकदा तो आपल्या इकडे गेल्यानंतर पुन्हा एकदा तो आपल्या प्रायमरी लोकेशनला येईल आणि तिथून पुन्हा त्याला जो काही फोर्स लावलेला आहे सुरुवातीलाच त्याच्यानुसार तो इथपर्यंत देखील मूव्ह करेल आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याची प्रोसेस ज्या स्टार्टिंग पोझिशन आहे तिथे येईल, त्यानंतर पुन्हा तो इकडे जाताना दिसेल. आता हे जे आहे हे ठराविक कालांतराने होत असतं. म्हणजे
इथून इथे येण्याचा जो त्याचा कालावधी आहे तो जर 1 सेकंद असेल तर पुन्हा जाण्याचा देखील 1 सेकंद असेल, इथून इथे जाण्याचं देखील 1 सेकंद, पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येण्याचा देखील 1 सेकंद आणि पुन्हा देखील 1 सेकंद. म्हणजेच हा जो टाईम आहे तो कॉन्स्टंट आहे, त्याचा जो टाईम आहे तो कॉन्स्टंट आहे. ठराविक कालांतराने त्याची पुनरावृत्ती होत असते, म्हणून त्याला आपण दोलन गती असं म्हणतो. ही जी स्पीड आहे ही कशी असेल, कॉन्स्टंट असेल. जसं आपण म्हणतो की एक आराम खुर्ची असते, बरोबर. आराम खुर्ची देखील एका विशिष्ट स्पीडने आपल्याला मूव्ह होताना दिसते. त्याचबरोबर झोपाळा याचं देखील उदाहरण आपल्याला दोलन गती ऑसिलेटरी मोशनमध्ये आपल्याला पाहता येईल की याच्यामध्ये देखील टू अँड जे आपण फ्रो करतो ती मुवमेंट देखील आपल्याला कशी पाहायला मिळते, तर कॉन्स्टंट स्पीडने एक ठराविक कालांतराने, जशी ज्याप्रमाणे पुढे येते त्याचप्रमाणे ती मागे देखील जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि ही कॉन्स्टंट असते, म्हणून याला आपण ठराविक कालांतराने पुनरावृत्ती होत असते, म्हणून त्याला दोलन गती असं म्हणतो. ऑसिलेटरी मोशन, ऑसिलेटर एक असतं आपल्याला दोलक, ठीक आहे, दोलन गती. आणि या उदाहरणावरून देखील तुम्हाला लक्षात आलं असेल कशा पद्धतीने ऑसिलेटरी मोशन काम करते. त्यानंतर पुढे यादृच्छिक म्हणजेच रँडम मोशन. रँडम मोशनमध्ये काही पॅटर्न असेल का, तर नाही. यामध्ये कोणताही पॅटर्न नाही आहे, तर त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, रँडम म्हणतो. ओके, याच्यामध्ये विशिष्ट कोणताही नमुना नसतं, कोणतीही सॅम्पल नसतं, कोणताही पॅटर्न नसतं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, यादृच्छिक गती असल्याचं पाहायला मिळतं. जसं की रँडमली या फिरणाऱ्या जर तुम्हाला मुंग्या इथे दिसत असतील तर या प्रत्येकाची वेगवेगळी दिशा आहे, प्रत्येकाचा वेगवेगळा स्पीड आहे, तर ह्या रँडम मोशन असं आपण म्हणू. त्याचबरोबर जे काही स्विमिंग करणारे फिश जे असतात ते देखील एका विशिष्ट पॅटर्नमध्ये फिरत असतील का, तर नाही. ते पण एक वेगवेगळ्या दिशांना फिरतात, वेगवेगळ्या आपण असं म्हणू शकतो की स्पीडने फिरत असतील, तर त्यांना आपण रँडम मोशन असं देखील म्हणतो. रँडम मोशनमध्ये कोणता पॅटर्न असेल का, तर नाही, म्हणून त्याला आपण रँडम असं म्हणत आहोत. ओके, सो ही गोष्ट एक लक्षात ठेवा. या 4-5 ज्या काही आपल्या आत्ता आपण पाहिलेल्या गतीचे प्रकार आहेत याच्यापेक्षाही वेगळ्या आणखी तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु प्रामुख्याने ज्यांचा अभ्यास होणं गरजेचं आहे त्या मी इथे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, सो पुढचा कन्सेप्ट आपला सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे कोणता, अंतर आणि विस्थापन. ज्यावेळेस आपण अंतर आणि विस्थापन या दोन गोष्टी समजून घेऊ तेव्हा आपल्याला कळेल याच्यावर विचारली जाणारी गणितं किंवा PYQs हे आपल्याला इझिली सॉल्व्ह करता येतील. अशा पद्धतीचा टॉपिक पुढची एक 10 ते 15 सेकंद तुम्ही एकदम व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. अंतर आणि व्यवस्थापन याच्यामधला डिफरन्स आपल्याला विशेषतः सांगता येईल. सुरुवातीला आपण बघूयात की अंतर आपण त्याला स्मॉल s या अक्षराने दाखवू. त्याच्यानंतर अंतर आपण जसं पाहिलं सुरुवातीला आपलं जे मोजमापन आपलं टॉपिक झालं आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं ही कशी राशी आहे, अदिश राशी आहे. अदिश राशी म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हटलं, स्केलर. इंग्लिश आणि मराठी दोन्ही शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपला असला पाहिजे, कारण एक्झामला आपल्याला कोणता शब्द विचारले स्केलर देतील आणि तोच शब्द पुन्हा एकदा मराठीमध्ये पण ते विचारले जाईल, बरोबर. अदिश सदिश हे फक्त एक्झाम्पल सांगतोय. इतर बाबतीमध्ये तसं होतं, म्हणजे जसं आपण बायोलॉजीला बघतो तोच शब्द इंग्लिशमध्ये आणि तोच मराठीमध्ये देखील असतो, त्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. त्यामुळे इंग्लिश मराठी दोन्ही शब्दांचा आपल्याला अभ्यास करताना विचार करायचा आहे. अदिश म्हणजे काय आपण बघितलं, अदिश म्हणजे काय, याच्यामध्ये फक्त परिमाण असतं, बरोबर. परिमाण, याच्यामध्ये दिशा असेल का, तर नाही, दिशा नसते. हे आपल्याला माहीत पाहिजे. कोणतीही ज्यावेळी फिजिकल क्वांटिटी किंवा भौतिक राशी आपण ज्याला म्हणतो त्याचा उच्चार होईल तेव्हा ती सदिश आहे का, अदिश आहे का, याच्याबद्दलचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. आता अंतर आपण बघितल्यानंतर अदिश पाहिलं. अदिशमध्ये आपण बघितलं की फक्त त्याला परिमाण असतं, मॅग्निट्यूड असते, एवढं आपल्याला लक्षात आलं, बरोबर. त्याच्यानंतर आता विस्थापन ही संकल्पना आहे. अंतर म्हणजे काय की वस्तूने कोणतंही कापलेलं अंतर, थोडक्यात प्रत्यक्ष कापलेलं अंतर याला आपण म्हणू, बरोबर, प्रत्यक्ष कापलेलं अंतर. त्यानंतर विस्थापन या संकल्पनेला आपण स्मॉल d ने दाखवू. विस्थापन ही कशी राशी आहे, सदिश राशी आहे, बरोबर. सदिश राशीला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये, वेक्टर क्वांटिटी. सदिश म्हणजे काय की याच्यामध्ये दिशा त्याचबरोबर परिमाण या दोन्ही गोष्टींचा उल्लेख असतो, म्हणजेच दिशा देखील असते त्या क्वांटिटीला आणि त्याला परिमाण म्हणजेच डायरेक्शन प्लस मॅग्निट्यूड हे विस्थापन, बरोबर. विस्थापन म्हणजे काय की ज्यावेळेस एखादं वस्तू किंवा एखादा ऑब्जेक्ट आपली जागा बदलेल ते एका विशिष्ट दिशेमध्ये जे कमीत कमी अंतर असेल ते कमीत कमी प्रत्यक्ष अंतर जे असेल ते म्हणजे विस्थापन. ओके, ह्या दोन डेफिनेशन आपल्या लक्षात आलं. प्रत्यक्ष कापलेलं अंतर आणि कमीत कमी झालेलं विस्थापन, ज्याला आपण कमीत कमी झालेलं विस्थापन असं म्हणू. आता जर या उदाहरणावरून आपल्याला लक्षात घ्यायचं असेल
जसं तुम्ही इथे पाहू शकता एक मोटरसायकल स्वार आहे आणि हा मोटरसायकल स्वार काय करतोय, एका विशिष्ट दिशेला चाललेला आहे आणि तो म्हणजे प्रत्येक वेळेस तो आपली दिशा बदलतोय आणि त्या मार्गाने तो इथपर्यंत आपल्या फॅक्टरीपर्यंत पोहोचतोय. आता फॅक्टरीपर्यंत पोहोचतोय त्यावेळेस तो या मार्गाने जातोय, ज्यावेळेस तो या मार्गाने पूर्ण मार्गक्रमण करत इथपासून असा पोहोचतोय त्यावेळेस त्याला 200 मीटर एवढं अंतर कापावं लागतंय. म्हणजेच काय, हे अंतर झालं प्रत्यक्ष कापलेलं अंतर. प्रत्यक्ष कापलेलं अंतर म्हणजे काय, तर ह्या रस्त्याने गेल्यानंतर प्रत्यक्ष त्यांनी एवढं अंतर कापलंय, बरोबर. आता हे प्रत्यक्ष कापलेलं अंतर झालं, म्हणजेच ज्या वेळेस आपण म्हणू प्रत्यक्ष कापलेलं अंतर हे आपल्याला सापडलं. परंतु विस्थापन ही संकल्पना ज्यावेळेस आपण मांडत असतो त्यावेळेस आपल्याला विस्थापन ही संकल्पना समजून घेताना त्या दोन वस्तूंमधलं प्रत्यक्ष झालेलं विस्थापन किती आहे, किती अंतर आहे. तर या डोंगर माथ्यावरून जर आपण गेलो आणि या दरीत उतरलो, पुन्हा डोंगरावर चढलो, पुन्हा उतरलो, जर असं आपण प्रत्यक्ष गेलो तर आपल्याला कितीने विस्थापित झालेला आहे हा व्यक्ती, तर तो या अंतर म्हणजे आपण असं म्हणू की 120 मीटर. इथं एक्झाम्पल आपण काय घेतलं, 120 मीटरने विस्थापित झालेला आहे. त्याच्या घरापासून तो त्याच्या फॅक्टरीपर्यंत 120 मीटरने विस्थापित झालेला आहे. कोणत्या दिशेला ते पण आपल्याला सांगता येईल, बरोबर. म्हणजे आपण जर हे पूर्व पश्चिम असं पकडलं, इथे जर ईस्ट आहे, इथे वेस्ट आहे, इथे साऊथ आहे, इथे नॉर्थ आहे, तर या दिशेला तो जातोय. म्हणजेच नॉर्थ ईस्ट दिशेला आपल्याला इथे पाहायला मिळतंय. म्हणजे नॉर्थ ईस्ट दिशेला तो 120 मीटर एवढा विस्थापित झालेला आहे. इथे मी एक नॉर्थ ईस्ट का म्हटलं, दिशा का दाखवली, कारण विस्थापन ही सदिश राशी आहे आणि विस्थापन सदिश राशी असल्यामुळे त्याला दिशा उल्लेख करणं गरजेचं आहे. म्हणून मी म्हटलं की नॉर्थ ईस्ट दिशेला 120 मीटर विस्थापन या व्यक्तीचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, सो 120 मीटर हे विस्थापन झालं आणि 200 मीटर हे त्याचं अंतर झालं. हा झाला बेसिक डिफरन्स कशामधला, तर विस्थापन आणि अंतर या दोन संकल्पनांमधला. तरीसुद्धा तुम्हाला आणखी एक पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की आपल्या गणितीय भाषेमध्ये आपण जसं बघतो की हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर. काटकोन त्रिकोण आहे आणि काटकोन त्रिकोणामध्ये आपण म्हणू A, B आणि C अशा पद्धतीच्या या त्या शिरोबिंदूंना आपण नावं दिलीत. त्याच्यानंतर ज्यावेळेस हा व्यक्ती A या ठिकाणावरून निघतो त्यावेळेस तो 4 किलोमीटर एवढं अंतर कापतो. त्याचबरोबर तो B या ठिकाणाहून पुन्हा C या ठिकाणी जाण्यासाठी किती 3 किलोमीटर अंतर कापतो. आता हे टोटल त्यांनी इथपासून इथे यायला, बरोबर, इथून इथे यायला आणि इथून इथे जायला किती अंतर कापलं, तर एकूण अंतर कापलं त्याने 7 किलोमीटर, बरोबर. 4 + 3 7 किलोमीटर हे प्रत्यक्ष कापलेलं अंतर झालं. हे काय झालं, आपलं अंतर झालं. परंतु A पासून C पर्यंत हे जे मिनिमम डिस्टन्स आहे, एकूण झालेलं विस्थापन जर आपल्याला पाहायचं असेल तर ते आपल्याला कसं काढता येईल, तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण काढू आणि कर्णाचा वर्ग बरोबर दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज याच्यानुसार जर आपण केलं तर 4चा वर्ग + 3चा वर्ग म्हणजेच 16 + 9 बरोबर किती आले 25 आणि याचं वर्गमूळ जर घेतलं तर आपल्याला 5 एवढं येईल आणि आपलं एकक काय किलोमीटर, म्हणून मी इथे 5 किलोमीटर म्हटलं. म्हणजे A पासून C पर्यंत जात असताना आपल्याला काय म्हणालं, टोटल विस्थापन किती झालं, टोटल विस्थापन झालं 5 किलोमीटरचं आणि अंतर किती कापलं, तर अंतर कापलेलं आहे 7 किलोमीटरचं. हे दोन्ही वेगवेगळे आलेले आहेत, बरोबर. विस्थापन आणि अंतर हे आपल्या व्यवस्थित समजण्यासाठी मी हे एक एक्झाम्पल दिलं. पुन्हा एकदा रिअल लाईफ एक्झाम्पल देखील समजावून सांगितलं. त्याचबरोबर अंतर आणि विस्थापन यांच्या फिजिकल क्वांटिटीज आणि त्यानंतर त्या कोणकोणत्या प्रकारामध्ये मिळतात, सदिश राशी की अदिश राशी, त्यानंतर सदिश अदिश म्हणजे काय याच्यामधला डिफरन्स, ह्या गोष्टी आपण समजावून घेतलेल्या आहेत. सो अंतर आणि विस्थापन हे तुम्हाला क्लिअर असेल असं मी समजतो आणि पुढच्या स्लाईडवर आपण जाऊयात नेक्स्ट कन्सेप्ट समजून घेण्यासाठी. जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा ऐका, परंतु हे मी शुअर सांगू शकतो की तुम्हाला हा कन्सेप्ट व्यवस्थितरित्या अगदी समजलेला असेल. पुढची संकल्पना ती म्हणजे कोणती, तर स्पीड वर्सेस व्हिलॉसिटी. स्पीड आणि व्हिलॉसिटी याच्यामध्ये आपण काही एक मायनर गल्लत करत असतो, त्याच्याबद्दल समजून घेऊ. आणि स्पीड आणि व्हिलॉसिटी म्हणजे काय, जसं अंतर आणि विस्थापन याच्यामधला आपण कन्सेप्ट समजून घेतला. त्याबरोबर स्पीड म्हणजे काय, तर आपण मराठीमध्ये म्हणायचं झालं तर याला चाल म्हणू आणि व्हिलॉसिटी म्हणजे काय, तर वेग म्हणू. ओके, चाल आणि वेग. जसं की आपण सुरुवातीला बघितलं, वेग ही काय आहे, सदिश राशी आहे, बरोबर. सदिश राशी आहे म्हणजेच वेक्टर क्वांटिटी आहे आणि सदिश राशीला दिशा असते आणि प्लस काय असतं, परिमाण असतं. हे सारखं का लिहितोय हे तुमच्या लक्षात राहावं यासाठी. ओके, आणि चाल याच्या संदर्भात आपण विचार केला तर ही एक काय आहे, अदिश राशी आहे. अदिश राशीला काय असतं, तर परिमाण असतं फक्त. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता स्पीड किती आहे, 300 किलोमीटर.
इथे स्पीड किती आहे 300 किलोमीटर, परंतु दिशा आपल्याला कशा दिसत आहेत, वेगवेगळ्या दिसत आहेत. इकडे जाताना दिसते आणि ही गाडी इकडे जाताना, दिशा परस्पर विरोधी आहेत. जर ही ईस्टला जात असेल तर ही वेस्टला जाते, बरोबर. मग व्हेलॉसिटी जर आपल्याला सांगायची झाली तर व्हेलॉसिटी आपण कशी सांगणार, तर 300 किलोमीटर ईस्ट. म्हणजे का ईस्ट का सांगितलं मी, दिशा का सांगितली, कारण वेग ही का आहे, सदिश राशी आहे, त्यामुळे दिशा सांगणं गरजेचं आहे, बरोबर. आणि ज्यावेळेस मी म्हणेन की 300 किलोमीटर वेस्ट असं म्हणेन, त्यावेळेस देखील मी काय सांगतोय, वेग सांगतोय, बरोबर. आणि स्पीड किती, कोणत्याही दिशेला जा 300 किलोमीटर आहे, हा स्पीड आहे. पण दिशा का सांगत नाही आपण इथे, कारण स्पीड म्हणजे चाल ही काय आहे, अदिश राशी आहे, ज्याला फक्त परिमाण आहे, त्याला आपण परिमाण फक्त किलोमीटर पर आवर असं म्हणतोय, बरोबर. आता ज्यावेळेस ईस्टला जाते असं जर मी पॉझिटिव्ह अमाऊंट जर क्वांटिटी घेत असेल तर मी जर त्याला निगेटिव्ह केलं, याचा अर्थ काय, ईस्टला जर पॉझिटिव्ह आहे आणि इथे निगेटिव्ह क्वांटिटी, म्हणजे ही नक्कीच व्हेलॉसिटी जी आहे ती वेस्टची असली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला त्याची समज येते. ओके, सो स्पीड इज द सेम, व्हेलॉसिटी इज डिफरंट, बरोबर. इथे तुम्ही पाहू शकता स्पीड ही सेम आहे, 300 किलोमीटर 300 किलोमीटर, व्हेलॉसिटी डिफरन्स आहे का, इथे 300 किलोमीटर ईस्ट आहे, 300 किलोमीटर वेस्ट आहे. जर याला आपण गणितीय भाषेत मांडायचं झालं तर 300 किलोमीटर चालले, आणि जर त्याचे परस्पर विरोधी जात असेल तर वजा 300 किलोमीटर पर आवर अशा पद्धतीने आपल्याला जाताना दिसेल. म्हणून हा बेसिक डिफरन्स स्पीड आणि व्हेलॉसिटी मधला, चाल आणि वेग याच्यामधला हा बेसिक डिफरन्स कशा प्रकारे सदिश अदिश आहे ते लक्षात ठेवा. ओके, आणि याच्यावर जरी तुम्ही व्हेलॉसिटीवर जरी असं एक बाण दाखवला तरी सुद्धा, वेक्टर ज्याला आपण म्हणतो, जर तो दाखवला 300 किलोमीटर 300 kmph तरी पण चालेल, म्हणजे आपल्याला काय कळेल की व्हेलॉसिटीबद्दल बोलत आहे, कारण याच्यावर बाण आहे जो डिरेक्शन दाखवतो. ओके, सो हा एक कन्सेप्ट व्यवस्थितपणे लक्षात आला पाहिजे. जसं आपण मागच्या स्लाईडवर पाहिलं की विस्थापन आणि अंतर याच्याबद्दल, त्याचप्रमाणे आपण इथे चाल आणि वेग याच्याबद्दल पाहिलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट एक मोशनचा प्रकार आहे, तो म्हणजे कोणता, तर तुम्हाला वेगवेगळ्या ज्यावेळेस स्पीड चेंज होत असेल त्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने लिनियर मोशन्सचं आपण 2 टाईप पाहणार आहोत. ती गती चेंज होत असताना कसं होत असतं. जर एखादी गती सरळ रेषेत होत असेल त्याला रेखीय गती म्हणतो, हे सांगण्याची आवश्यकता आहे का, तर नाही. स्थानांतरणीय गती जो पहिला प्रकार आपण बघितला त्याच्यामध्ये वक्राकार किंवा सरळ रेषेत असं आपण बघितलं, तर त्यातली ही सरळ रेषेमध्ये होणारी गती आपण असं समजू. त्यानंतर एक रेषीय एक समान गती. आता एक रेषीय एक समान गती म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो. जर इथे तुम्ही ए बी सी डी हे 4 स्टेशन आहेत आणि तुम्ही या मार्गाने जात आहात. एक रेषीय आहे म्हणून एका रेषेमध्ये मी घेतलेत, बरोबर, हे लक्षात आलं तुमच्या. आता एक समान गती, एक समान गती म्हणजे काय, जर 1 तासामध्ये आपण असं म्हणू, 1 तासामध्ये एखादी गाडी असेल, एखादी गाडी ए ठिकाणापासून बी ठिकाणापर्यंत 1 तासामध्ये कितीच्या स्पीडने, म्हणजे हे अंतर किती कापते, तर 100 किलोमीटर, बरोबर. त्यानंतर बी ठिकाण आपण इथे पकडू, इथे पण 1 तास आहे, इथून इथे किती जाते 100 किलोमीटर, इथे पण अंतर सेम आहे, इथे पण किती जाते 100 किलोमीटर. आपण काय म्हणू, याच्यामध्ये एक रेषेमध्ये चालले इथपर्यंत ठीक आहे, त्यानंतर एक समान गतीने चालले असं म्हणू का, तर हो. का, कारण प्रत्येक ठिकाणी त्याचा स्पीड जो आहे तो 100 किलोमीटर पर आवरचा असणार आहे, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, तर एक समान गती. गती बदलली का वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये, तर नाही, गती अगदी पूर्णपणे समान राहिलेली आहे, युनिफॉर्म राहिलेली आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, तर लिनियर युनिफॉर्म मोशन, म्हणजेच रेखीय एक रेषीय एक समान गती असं म्हणतो. त्याच्या अगदी उलट जर आपण पाहायचं झालं तर आता पुन्हा एकदा आपण उदाहरण घेऊ 4 स्टेशनचं, ए बी सी आणि डी. याच्यामध्ये जर आपण बघितलं सरळ रेषेमध्येच पाहिजे का, कारण एक रेषीय आपण बोलतोय, एक रेषीय या शब्दाला आपण इथे रिप्रेझेंट केलं. त्याच्यानंतर आता इथे जर आपण बघितलं 1 तास जर वेळ लागत असेल तर या 1 तासामध्ये 100 किलोमीटर एवढी गाडी आपली जाते, हीच गाडी इथे कन्सिडर करा. आणि त्यानंतर पुढच्या 1 तासामध्ये आपण असं कन्सिडर केलं की इथे 80 किलोमीटर एवढीच जाते. त्यानंतर पुढच्या 1 तासामध्ये आपण कन्सिडर केलं इथे 60 किलोमीटर एवढी ही गाडी जाते. म्हणजेच प्रत्येक वेळेस त्याला वेगवेगळा स्पीड असलेला पाहायला मिळते. पहिल्या वेळेस आपल्याला 100 किलोमीटर पर आवर दिसते, इथे 80 किलोमीटर पर आवर, आणि इथे काय दिसते 60 किलोमीटर पर आवर आपल्याला दिसते. म्हणजे इथे आपण बघितलं एक समान
गतीने एक रेषीय आपल्याला पद्धतीने जाताना दिसते, म्हणून आपण एक रेषीय एक समान गती असं आपण म्हटलं. त्याचबरोबर इथे एक रेषीय तर आहे, परंतु एक समान गती आहे का तर नाही, म्हणून आपण त्याला नैक समान गती असं देखील म्हटलेलं आहे की त्याची गती समान नाही आहे इथपर्यंत जाणं, म्हणून त्याला लिनियर नॉन युनिफॉर्म असं इंग्लिशमध्ये देखील आपण म्हणतो. सो ही संकल्पना देखील आपल्या लक्षात आलेली असेल. इथे युनिफॉर्म मोशन नाही आहे, नॉन म्हटलं आहे. ओके, आणि इथे काय आहे, युनिफॉर्म मोशन आहे, म्हणजे थ्रू आउट युनिफॉर्म आहे आणि इथे थ्रू आउट युनिफॉर्म असलेली पाहायला मिळत नाही, म्हणून आपण लिनियर युनिफॉर्म मोशन आणि लिनियर नॉन युनिफॉर्म मोशन या दोन संकल्पना इथे समजून सांगितल्या उदाहरणाच्या माध्यमातून. नेक्स्ट, सर्क्युलर मोशन. जसं मी तुम्हाला मागाशी म्हटलं की सर्क्युलर मोशन ही आपल्याला व्यवस्थितपणे समजून घ्यायची आहे, कारण याच्यावर आधारित आपल्याला गणितं देखील विचारली जातील, त्याचबरोबर कन्सेप्च्युअल क्वेश्चन देखील आपल्याला विचारण्याची शक्यता दाट असते. ओके, सर्क्युलर मोशन म्हणजे काय, डेफिनेशन जर आपल्याला पाहिजे झाली तर सर्क्युलर मोशन इज द मुवमेंट ऑफ an object along the circumference of circle or circular path. म्हणजे तुम्ही एक विशिष्ट दिशेने जर हा केंद्रबिंदू पकडला तर इथे जर तुम्ही पाहिलं तर एक विशिष्ट पाथमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी इथे फिरताना दिसतील आणि या फिरत असताना याला एक गती प्राप्त असेल आणि ती गती म्हणजेच त्याला आपण वर्तुळाकार गती किंवा सर्क्युलर मोशन असं म्हणतो. ओके, सो वेगवेगळ्या टर्म्स असतात. इथे जर तुम्ही ही जर ऑब्जेक्ट पाहिला, हा ऑब्जेक्ट आहे, याला एक विशिष्ट मास आहे, त्याची एक विशिष्ट मास आहे, त्याला एक विशिष्ट अशी टँजेन्शियल व्हिलॉसिटी आहे आणि त्या व्हिलॉसिटीने तो फिरत असतो. त्याच्यावर कार्य करणारं जर ती सर्क्युलर पद्धतीने फिरते तर त्याच्यावर कार्य करणारा कोणता तरी फोर्स असेल आणि तो फोर्स कोणता असेल तर तो अभिकेंद्री, ज्याला आपण म्हणतो अभिकेंद्री बल. अभिकेंद्री बल म्हणजेच जो आपण इंग्लिशमध्ये त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच अभिकेंद्री बल, म्हणून आपण इथे सी या अक्षराने दाखवतो. या वस्तूवर एक बल कार्यरत आहे म्हणून तो काय करतोय, एक त्याला विशिष्ट पाथमध्ये फिरवत आहे आणि ते विशिष्ट पाथमध्येच फिरवत असताना त्याच्यावर कार्यरत असणाऱ्या बलाला आपण काय म्हणू, अभिकेंद्री बल. आणि हा अभिकेंद्री का म्हणतो, कारण केंद्रकाकडे त्याची दिशा असलेली पाहायला मिळते, केंद्रकाकडे हा प्रवृत्त होत असतो. ओके, त्यामुळे प्रयुक्त केलेलं जे बल आहे ते केंद्राच्या दिशेने आहे म्हणून अभिकेंद्री बल, आणि त्याला इंग्लिशमध्ये आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. त्या वस्तूला विशिष्ट मास असतं आणि व्हिलॉसिटी देखील आपल्याला पाहायला मिळते. जर याच्यावरचं हे बल, ह्या विशिष्ट वस्तूवरचं जर बल आपण काढून टाकलं, काढून टाकलं तर ह्या सर्क्युलर पाथमध्ये न फिरता ही जी ऑब्जेक्ट आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट या दिशेला पूर्णपणे या ऑर्बिटमधून निघून जाईल, कारण याच्यावर कार्य करणारं कोणताही फोर्स नसेल आणि फोर्स ज्यावेळेस आपण काढून घेऊ त्यावेळेस तो काय होईल, मुक्त होऊन जाईल आणि या दिशेतून निघून जाईल. जसं की तुम्ही इथे पाहू शकता, आपली इथे पृथ्वी आहे केंद्रभागी, बरोबर, आणि इथे चंद्र आहे. चंद्रावर कार्य करणारा एक काय म्हणू शकतो आपण, जो अप्रत्यक्ष एक सेंट्रिपिटल फोर्स आहे, त्यामुळे चंद्र एका विशिष्ट ऑर्बिटमध्ये आपल्याला पृथ्वीवरती फिरताना दिसतो. जर याच्यावरचं जे बल आहे पृथ्वीमधलं आणि चंद्रामधलं हे जर नाहीसं झालं तर चंद्र ज्या दिशेला आहे त्या दिशेतून आपल्याला मुक्त झालेलं, त्या ऑर्बिटमधून मुक्त झालेलं पाहायला मिळेल. अशा पद्धतीचं आपल्याला समजण्यासाठी, म्हणजे अभिकेंद्री बल किंवा सेंट्रिपिटल फोर्स हा समजून घेण्यासाठी हे उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. एक कोणती वस्तू सर्क्युलर पाथमध्ये फिरत असताना, मोरल ऑफ द स्टोरी काय की कोणतीही वस्तू सर्क्युलर पाथमध्ये ज्यावेळेस म्हणजेच वर्तुळाकार कक्षेमध्ये जर फिरत असेल तर त्या वस्तूवर कार्य करणारं कोणतं तरी एक बल असेल, त्या बलाला आपण काय म्हणू, अभिकेंद्री बल, म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला सेंट्रिपिटल फोर्स असं आपण म्हणतो. ओके, त्याचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे, mv²/r असा आहे. ओके, त्याचा फॉर्म्युला काय, mv²/r. ओके, आर काय आहे तर ही रेडियस, बरोबर, त्या कक्षेची रेडियस, व्हेलॉसिटी ही आपल्याला या वस्तूची व्हेलॉसिटी, आणि एम काय आहे त्या वस्तूचं मास. म्हणजेच हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, कारण याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे आणि आपण याच्यावर एक उदाहरण देखील गणितीय पाहणार आहोत. सो सर्क्युलर मोशन म्हणजे काय समजली, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय ते समजलं, कसं ॲक्ट करतं ते देखील पाहिलं, आणि सेंट्रिपिटल फोर्स हा जबाबदार असतो कोणत्याही वस्तूला सर्क्युलर पाथमध्ये फिरवण्यासाठी. ओके, सो इथपर्यंत तुम्हाला सर्क्युलर मोशनची कन्सेप्ट समजली असेल. पुढे आपण बघूया सेंट्रिपिटल फोर्स हा आणखी एक्सप्लेन करण्याच्या दृष्टीने जर बघितलं तर एखादी गाडी आहे ती सर्क्युलर पाथमध्ये फिरते, तर त्या पार्कमध्ये जर फिरत असताना इथे काही सेंटर असेल आणि त्या सेंटरला ती
आपण असं म्हणू की अप्रत्यक्षरित्या बांधली जाते आणि त्यानुसार ती फिरत आहे, म्हणजे त्याच्यावर एक सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होतोय, तो केंद्राच्या दिशेने असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही ह्या काही राईड्स पाहिल्या असतील तर त्या देखील राईड्स ज्यावेळेस फिरत असतात एका विशिष्ट पाथमध्ये, त्यावेळेस त्याच्यावर कार्य करणारं जे सेंट्रिपिटल फोर्स आहे ते केंद्रकाच्या दिशेने असतं. त्याचबरोबर मी तुम्हाला उदाहरण दिलं पृथ्वी आणि चंद्राचं. तसंच जर आपण इथे पाहिलं तर सूर्य आणि पृथ्वीचं देखील त्याचप्रमाणे आहे की सेंट्रिपिटल फोर्स कुठे असेल, टुवर्ड्स सेंटर म्हणजे केंद्रकाकडे, म्हणून त्याला अभिकेंद्री बल असं आपण देखील म्हणत असतो. ओके, सो याची एक वेलॉसिटी असेल आणि जर याच्यावरचं हे बल नाहीसं झालं तर पृथ्वी सूर्यभोवती न फिरता ती कशी जाईल, या पद्धतीने आपल्याला मुक्त झालेली पाहायला मिळेल त्या कक्षेतून. ठीक आहे. सेंट्रिपिटल फोर्स इज द फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी मुव्हिंग इन द कर्व पाथ दॅट डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ रोटेशन. हे तुम्हाला आत्ता एक्सप्लेन केलेलं आहे. त्याचबरोबर एक सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स काय आहे? सेंट्रिफ्युगल फोर्स जर समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला एक उदाहरण लक्षात घ्यावं लागेल. ते म्हणजे एखादा व्यक्ती आहे समजा, ओके, एक व्यक्ती आहे, तो व्यक्ती काय करतो, त्याच्या हातामध्ये असं समजू आपण की एक दोरा आहे आणि त्या दोऱ्याने बांधलेलं एक वस्तू आहे कोणती तरी, आणि त्या वस्तूमध्ये आपण जर पाहिलं तर एखाद्या पाण्याने भरलेला ग्लास किंवा पाण्याने भरलेली बकेट आपण ठेवली. जर फॉर एक्झाम्पल आपण आणखी एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला. ही समजा बकेट आहे आणि यामध्ये आहे काय, पाणी. ठीक आहे, यामध्ये पाणी आहे आणि ती बकेट एखाद्या व्यक्तीने ती पकडलेली आहे. तो व्यक्ती इथे उभा आहे. ठीक आहे, आणि तो या पाथमध्ये पूर्णपणे ती बकेट फिरवत आहे. ठीक आहे, सर्क्युलर पाथमध्ये ती बकेट फिरवत आहे. जर त्यांनी या पाथमध्ये फिरवत असताना त्याचा जर स्पीड वाढला तर त्याच्यामधलं पाणी खाली पडेल का, तर नाही पडणार, बरोबर. परंतु कमी स्पीडने फिरवत असेल एक ती हळू, तर त्याच्यामधलं पाणी खाली पडेल. ती बकेट पूर्ण आपल्याला या पाथमध्ये फिरलेली देखील पाहता येणार नाही, बरोबर. परंतु विशिष्ट स्पीडमध्ये फिरवत असेल, त्याला एक विशिष्ट वेग असेल, चाल असेल त्याची, तर आपण काय म्हणू त्याला असं म्हणू आपण की त्याच्यामधलं पाणी पडणार नाही. का पडणार नाही? कारण त्याच्यावर कोणतं तरी एक बल कार्य करत असेल. ही वस्तू पूर्णपणे आपल्याला असं म्हणता येईल की याभोवती का फिरते का, तर सेंट्रिपिटल फोर्स, बरोबर, सेंट्रिपिटल फोर्स. आणि जर या वस्तूमधलं पाणी पडत नाही त्याचं कारण का, तर सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, सेंट्रिफ्युगल फोर्स. हे सेंट्रिफ्युगल फोर्स हे केंद्रकाकडून वस्तूवर लागलेलं असतं आणि सेंट्रिपिटल फोर्स कसं वस्तूकडून केंद्रकाकडे लागलेलं असतं. म्हणजेच अपकेंद्री आणि अभिकेंद्री, याला आपण अपकेंद्री बल असं देखील म्हणतो. अपकेंद्री म्हणजे केंद्रकाकडून दुसरीकडे, म्हणजे ज्यावेळेस हे बल याच्यावर कार्यरत करत असतं म्हणून हे पाणी आपल्याला खाली पडताना दिसत नाही. जर अशा पद्धतीने सर्क्युलर पाथमध्ये त्यांनी ही बकेट फिरवत असेल तर त्याच्यामधून पाणी पडणार नाही. का? कारण ते अपकेंद्री बल कार्य करत असतं, म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स कार्य करत असतं आणि ते सर्क्युलर पाथमध्ये ठेवण्याचं काम कोण करतं, तर सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स काय आहे, तर डायरेक्टेड टू सेंटर, आणि सेंट्रिफ्युगल फोर्स काय आहे, फ्रॉम सेंटर. ओके, हे बेसिक दोघांमधला डिफरन्स आपल्या लक्षात आला पाहिजे. त्यानंतर पुढे सेंट्रिफ्युगल हे तुम्हाला सांगितलं. पुन्हा एकदा ही डायग्राम यासाठी दिली की रिव्हिजन व्हावी. सेंट्रिपिटल फोर्स इथं तुम्हाला दिसतंय कसं, केंद्रकाकडे चाललं आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स कुठं चाललं आहे, केंद्रकाकडून बाहेर चाललं आहे. त्यामुळे वस्तूवर लागतं, त्या पाण्यावर लागतं, म्हणून बादली अशी जरी झाली तरीसुद्धा यातून पाणी पडत नाही, कारण ते वेगामध्ये फिरतं आणि त्याच्याकडून सेंट्रिफ्युगल फोर्स कार्य करत असतं. ओके, सो सेंट्रिफ्युगल हे लक्षात ठेवायची डायग्राम. सेंट्रिपिटल अभिकेंद्री अपकेंद्री. ओके, वस्तू आहे, वस्तूला एक विशिष्ट व्हेलॉसिटी आहे, केंद्रक आहे आणि त्याची त्या कक्षेची एक रेडियस देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि सेंट्रिपिटल फोर्सची आपण काय पाहिली, एक फॉर्म्युला पाहिला, त्याच्यानुसार आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स काढता येतं. नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचं कन्सेप्ट त्वरण, ॲक्सेलरेशन, आणि याच्यावर आपल्याला काही गतिविषयक समीकरणं देखील पाहायची आहेत आणि ती समीकरणं पाहण्याआधी आपल्याला काय करता येईल, तर त्वरण किंवा ॲक्सेलरेशन याच्याबद्दलचं कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं ठरेल. त्वरण म्हणजे काय, तर वेग बदलाचा दर म्हणजे काय, की विशिष्ट वेळेमध्ये तुमचा वेग बदलत आहे, म्हणजे काहीतरी एखादी गोष्ट जर बदल घडते म्हणजेच काय, या ठिकाणी होती आणि या ठिकाणी आली म्हणजे याच्यामध्ये बदल घडला, चेंज आला. आपण म्हणू की पूर्वीच्या काळी असं होतं आणि आत्ता असं आहे, म्हणजे दोन गोष्टी आहेत काहीतरी. ज्यावेळेस तुम्ही रेफरन्स सांगता, बदल घडतो किंवा त्याच्यामध्ये चेंज होतो, त्यावेळेस दोन गोष्टी आपल्याला असणं गरजेचं असतं की त्याच्यामध्ये आपण त्याचा सहसंबंध सांगता येतं, बरोबर. त्यामुळेच आपण म्हणू की वेग बदलाचा दर, म्हणजे सुरुवातीला काहीतरी वेग असेल आणि नंतर काही वेग असेल, म्हणजे सुरुवातीचा वेग आपण असं म्हणू, बरोबर. ॲक्सेलरेशनची डेफिनेशन जर आपल्याला करायची झाली तर सुरुवातीचा वेग म्हणजे आरंभ वेग असेल त्याला,
बरोबर. आरंभ वेग काय असेल, असं म्हणू आपण की अंतिम वेग वजा आरंभ वेग डिवायडेड बाय टाईम असेल, बरोबर. डिवायडेड बाय टाईम म्हणजेच आपण त्याला काळ म्हणतो. हे आपल्या लक्षात आलं. अंतिम वेग आणि आरंभ वेग म्हणजे की यातून आपल्याला काय कळतं की वेग बदल झालेला आहे हे दिसतं. आणि दर, वेग बदलाचा दर म्हणजे काय, कशानुसार, वेळेनुसार, काळानुसार. आता जर अंतिम वेग जर आपण v मानला आणि जर आरंभ वेग u मानला आणि जर काळ आपला t असेल तर आपल्याला एक फॉर्म्युला मिळेल, तो म्हणजे कोणता, a = v - u डिवायडेड बाय टाईम. हा फॉर्म्युला तुमचा खूपच बेसिक आणि खूप महत्त्वाचा, की याच्यावरून तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं काय करता येईल, गणित सोडवता येऊ शकतं. म्हणजे v इज काय आहे, अंतिम वेग, जो फायनल तुमचा जो व्हेलॉसिटी असणार आहे ती v असणार आहे. फायनल व्हेलॉसिटी काय असेल तर v असेल आणि इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल, u असेल डिवायडेड बाय टाईम. म्हणजे आपण इथे जसं डेफिनेशन म्हटलं की वेग बदलाचा दर, वेग बदलला, अंतिम वेग वजा आरंभ वेग, आणि दर म्हणजे काळानुसार बदललेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे वेग आणि काळ यांचा संबंध, वेग आणि काळ याचा संबंध म्हणजे त्वरण. इथं म्हणजे ॲक्सेलरेशन आपण ए ने दाखवलेलं आहे. ओके, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. जर समान कालावधीत गतीमध्ये बदल होत असेल तर त्वरण एक समान राहते. म्हणजे गतीमध्ये जर बदल, जसं आपण म्हटलं की एक समान गतीने चाललं आहे तर त्वरण देखील एक समान राहतं. SI पद्धतीमध्ये मीटर पर सेकंद याच्यामध्ये आपल्याला दिसतंय मीटर पर सेकंद. त्वरणाचं जर पाहिलं तर मीटर पर सेकंद स्क्वेअर, आणि CGS पद्धतीमध्ये त्वरणाचं एकक जर आपण पाहिलं तर काय होतं, सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर देखील आपल्याला हे असलेलं पाहायला मिळतं. ओके, त्यानंतर एखादी वस्तू चाल स्थिर असेल. आता इथे लक्षात ठेवा, वस्तूची चाल स्थिर असेल, त्याचं स्पीड जर स्टेबल असेल किंवा आपण म्हणू युनिफॉर्म असेल तर त्या वस्तूचे त्वरण काय असते, 0 असतं. म्हणजे एक समान गती असेल, त्वरण 0. का त्वरण 0 असेल तर ते पाहूया आपण. एक समान गती, सुरुवातीचा वेग किती आहे, समजा आपण म्हटलं 100 आहे, आणि त्यानंतर एक समान असल्यामुळे ते शेवटचा आणि सुरुवातीचा सेमच राहील, बरोबर. आणि डिवायडेड बाय टाईम कितीने डिवाईड केला आपल्याला काय मिळेल, 0 मिळेल. 0 मिळतं. इथे वस्तूचं त्वरण 0 झालं. एक समान गती आहे, समान गती असल्यामुळे यांचं वजाबाकी 0 येईल आणि आपल्याला 0 त्वरण असलेलं पाहायला मिळेल. आता त्वरण ऋण, धन किंवा 0 असू शकते, बरोबर. ऋण धन का, कारण तुम्हाला जर गाडी, याचं क्लिअर करतो जरा. समजा आपण असं म्हटलं, या कन्सेप्टला समजून घेण्यासाठी, जर एखादी गाडी तुमची सुरू होते, बरोबर, सुरू होते, आपला फॉर्म्युला लिहून ठेवू आपण, v - u डिवायडेड बाय t. सुरू होते म्हणजेच काय होते की 0 सुरू होते आणि ती काहीतरी 100च्या स्पीडपर्यंत जाते. मग सुरुवातीचा स्पीड किती असेल, 0 असेल, बरोबर. म्हणून सुरुवातीचा स्पीड आपला काय असतो, u असतो, बरोबर. आणि शेवटचं काय, 100 आहे. समजा 100 वजा 0 डिवायडेड बाय टाईम आपण काहीतरी 1 सेकंद म्हटलं तर इथे 100 आपलं आलं, म्हणजेच काय आलं, धन आलं. पण मी असं जर म्हटलं, गाडी जर थांबते, अशा पद्धतीने जर मी विचार केला, गाडी थांबते म्हणजेच ब्रेक करते, ब्रेक करत असताना जे गाडी ब्रेक करते, समजा असं आपण समजून घेतलं, ब्रेक करते याचा अर्थ तिचा सुरुवातीचा वेग किती आहे, सुरुवातीचा वेग किती आहे, 100 आहे. आणि ब्रेक करते याचा अर्थ फायनल वेग काय झाला, 0 झाला त्याचा. थांबली गाडी, ब्रेक केला म्हणून थांबली, म्हणजे सुरुवातीचा वेग 100 होता आणि ती थांबली म्हणजे काय आला, फायनल जो वेग आहे तो आपला किती आला, 0 आला. या फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकलं 0 वजा 100 डिवायडेड बाय 1 सेकंद घेतलं तर वजा 100 आपल्याला आलेलं पाहायला मिळतं. वजा 100 म्हणजेच ऋण देखील आलं, त्वरण ऋण आलं, बरोबर, वजा देखील आला, आणि धन आपण ते पाहिलं उलटी पोझिशन असेल तर. आणि 0 कधी असेल, ज्यावेळेस ते एक समान गतीमध्ये असेल, एक समान गतीत तेव्हा 0, म्हणजेच हे दोन्ही क्वांटिटी एक समान असतील त्यावेळेस 100 वजा 100 0 आपल्याला आलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे त्वरण हे कसं आहे, हे ऋण असू शकतं, धन असू शकतं आणि 0 असू शकतं. त्यामुळे तुम्हाला असं स्टेटमेंट डायरेक्ट विचारलं, एखाद्या वस्तूची चाल स्थिर असेल तर वस्तूचे त्वरण 0 असतं, स्टेटमेंट बरोबर आहे. त्वरण ऋण धन 0 असू शकतं, ते देखील स्टेटमेंट बरोबर आहे. कसं ते आपण बघितलेलं आहे. ओके, सो वेग वाढवला तर धनत्वरण आणि कमी झाला तर ऋण बघितलं आपण. वाढवला म्हणजे 0 100कडे गेलो त्यावेळेस धन आलं, आणि ज्यावेळेस 100कडून आपण 0कडे आलो त्यावेळेस ऋण झालं. ओके, वेग कमी झाला त्यावेळेस
ऋण झालं. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला असं दिसेल गाडीने ब्रेक मारला आहे त्यावेळेस एची व्हॅल्यू मायनस घ्यायची सरळ सरळ, आणि जर असं तुम्हाला दिसेल की गाडी सुरू झाली आहे तर एची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्यायची, आणि वेगात बदल नाही झाला तर शून्य त्वरण. इथे आपण बघितलं वेगात बदल नाही झाला तर शून्य त्वरण आपल्याला पाहायला मिळतं. सो ॲक्सेलरेशन म्हणजेच काय, वेग बदलाचा दर असलेला आपल्याला पाहायला मिळतो, आणि त्याचा सहसंबंध वेग आणि काळ याच्याशी असतो. म्हणजेच वेग बदलाचा दर म्हणजे सुरुवातीचा वेग आणि फायनल वेग, बरोबर, या दोघांच्या आधारावर आपण दर काढतो, म्हणजे टाईम आला पाहिजे, म्हणून आपण काय करतो एची व्हॅल्यू या फॉर्म्युल्याने मांडत असतो. सो ह्या पूर्ण स्लाईडचं खूप महत्त्व आहे, पुढे आपण तुम्हाला त्याच्याबद्दल समजेल येईलच. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये आता गतीचे काही समीकरण आहेत. गतीचं पहिलं समीकरण जे आहे त्याबद्दल आपण समजून घेऊ. हे गतीचं पहिलं समीकरण आपल्याला इथे स्क्रीनवर दिसतंय की व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी म्हणून, बरोबर. व्ही म्हणजे व्ही आणि यू याच्याबद्दल आपल्याला आता वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, कारण यू म्हणजे काय तर इनिशियल म्हणजे जर आपण प्रारंभिक वेग ज्याला म्हणतो, आरंभ वेग जो म्हणतो तो, आणि हा कोणता तर अंतिम वेग म्हणजे फायनल व्हेलॉसिटी आपली. ए म्हणजे ॲक्सेलरेशन, टी म्हणजे टाईम. ओके, आता हे पण कसं डिराईव्ह केलं हे आपण आपल्याला समजून घेऊ. एकदम सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला सांगतो. जसं की अंतिम वेग आणि आपला प्रारंभिक वेग याच्यामधला आपण काय घेतलं, डिफरन्स घेतला सुरुवातीला, बरोबर. ए इज इक्वल टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. आता हा जो टी आहे तो टी मी काय केला इकडे पाठवला, बरोबर. तर आपल्याला काय मिळालं, ए टी इज इक्वल टू व्ही मायनस यू. आता याच्यामध्ये जो मायनस यू आहे त्याला देखील मी इकडे पाठवला, तर आपण काय गणितीय भाषेमध्ये आपण काय म्हणणार त्याला, व्ही इज इक्वल टू यू प्लस, हा इथे निगेटिव्ह असलेला आहे इकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह होईल म्हणून त्याला आपण पॉझिटिव्ह घेतला, आणि इथे असलेले ए टी ॲज इट इज. जर आपण या फॉर्म्युला व्यवस्थित बघितलं तर हे आपल्याला गतिविषयक पहिले समीकरण मिळतं. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी म्हणजे फायनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी प्लस मल्टिप्लिकेशन ऑफ ॲक्सेलरेशन अँड टाईम. हे आपलं गतिविषयक पहिले समीकरण असणार आहे. ओके, गतिविषयक पहिले समीकरण हे तुम्ही जर वाचलं तर तुमच्या लक्षात देखील येईल. तेच एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु माझ्या भाषेमध्ये आणि सोप्या साध्या पद्धतीने समजून सांगण्याचा. जसं ॲक्सेलरेशनचा आपण हा फॉर्म्युला बघितला, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम, त्यालाच आपण काय केलं, रिअरेंज केलं, आणि आपल्याला फायनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी प्लस मल्टिप्लिकेशन ऑफ ॲक्सेलरेशन अँड टाईम आपल्याला मिळालेलं आहे. हे पाठ करायचं आहे गतिविषयक पहिले समीकरण. कसं आलं ते तुम्हाला कोणी विचारणार नाही परीक्षेमध्ये, परंतु कन्सेप्ट क्लिअर असावेत म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे.